राज्य सरकारनं घोषित केल्याप्रमाणे 3 हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत शासन निर्णय जाहीर झालाय। आतापर्यंत 8,139 कोटी रुपये वितरित झालेत। यापूर्वी या शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती। आता अतिरिक्त 1 हेक्टरसाठी वाढीव मदत देण्यात येते। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेल्या तब्बल 10,59,000 शेतकऱ्यांना 836 कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे। यापैकी जवळपास 5,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,63,00,000 रुपये जमा झालेले आहेत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट, ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। शेतकरी समृद्धी योजनेत ट्रॅक्टर, सिंचन, फळबागांसाठी 50% अनुदान, शेतकऱ्यांसाठी मोठी संधी। ऊस घेणाऱ्या शेतकऱ्यांना AI वापरल्यास म्हणजेच की AI वापरल्यास हेक्टरी 18,250 रुपये अनुदान देण्याची घोषणा। कृषी यांत्रिकीकरणानुसार ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपये अनुदान मिळणार। लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा विशेष लाभ होणार। पुढील 5 वर्षासाठी कृषी समृद्धी योजना 2025 अंतर्गत 25,000 कोटींची तरतूद, अनुदान थेट खात्यात जमा होणार। ट्रॅक्टर खरेदीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरकर्त्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार। डिझेल दर वाढल्यामुळे आता या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार। 93,895 शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई। 2 हेक्टर मर्यादेतील नुकसान ग्राह्य बँक खात्यात जमा होणार। चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट। शेतकऱ्यांनी खुल्या बाजारामध्ये कमी भावाने सोयाबीन विक्री करू नये, आमदार रणधीर सावरकर यांची माहिती। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडून खरेदी सुरू होणार। उत्पादनामध्ये घट होण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल। धान पिकावर तुडतुडा, करपा रोगांचा प्रादुर्भाव, पीक विम्याचाही लाभ मिळेना। शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याचे काम सुरू। 20 ऑक्टोबर पर्यंत 277,44,97,000 रुपये मदत निधी मंजूर करण्यात आला। अकोला जिल्ह्यातील अपडेट। त्या अटीमुळे लाडक्या बहिणी अडचणीत, ई-केवायसी करणार कशी? ज्या महिलांचे वडील मृत आहेत आणि पती हयात नाहीत किंवा घटस्फोटित महिला आहेत, अशा महिलांची अडचण झाली आहे। त्यांनी ई-केवायसी कशी करायची? मंत्रालय स्तरावर तात्काळ निर्णय होणे गरजेचे। ई-केवायसी केल्यानंतरच काढता येणार पैसे। संत्रा बागेत नुकसानीची पाहणी करताना अधिकारी। संत्रा बागांचे नुकसान पंचनाम्यांना झाली आता सुरुवात। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आलेल्या बँकेच्या कर्ज वसुलीच्या नोटिसा देहू येथे इंद्रायणी नदीत बुडविणार। धनंजय पाटील काकडे। राज्यात पुढील 4 दिवस हवामान ढगाळ असेल। बदललेल्या वातावरणाचा परिणाम आज धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला। 1 जानेवारी 2026 पासून बँकिंग फायदे बदलणार आहेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा। 70 वर्ष आणि त्यावरील वयाच्या ग्राहकांना घरोघरी बँकिंग सुविधा देण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला आहे। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सिद्धिविनायक देवस्थानकांकडून शासनास केले अर्थसहाय्य। 1,51,000 धनादेश देण्यात आले। नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे 1 दिवसीय उपोषण। शेतकरी धडकले तहसीलवर। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा। बाधित क्षेत्रांची मर्यादा 3 हेक्टरपर्यंत वाढवली। अतिरिक्त 1 हेक्टरसाठी वाढीव मदत मिळणार। निधी GR लवकरच येणार। महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी 31,000 कोटींचे पॅकेज। त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांसाठी 343,87,00,000 रुपयांचे वाटप सुरू करण्यात आले। शेतकऱ्यांच्या विदेश दौऱ्यांच्या अनुदानामध्ये दुपटीने वाढ। पहिले 1 लाख रुपये अनुदान मिळायचे, आता 2 लाख रुपये अनुदान मिळणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली दखल। शासनाच्या वतीने 267.54 लाखांचा निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यातील 5,326 शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई। सरसकट नुकसानीच्या सर्वेक्षणात घोळ होण्याची शक्यता। कोतवालांऐवजी खाजगी व्यक्तींकडून कागदपत्रे संकलन। अकोला जिल्ह्यातील प्रकार।
आज आणि उद्या मुसळधार पाऊस या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला। राज्यातील वातावरणामध्ये सतत बदल जाणवत आहे। त्यात आज म्हणजेच की 24 ऑक्टोबर रोजी काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला। यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट 2 दिवसांसाठी जारी करण्यात आला। योजनांचा गैरवापर केल्यास पुढील 5 वर्ष आधार कार्ड ब्लॅकलिस्ट मध्ये पडणार, रक्कमही वसूल करणार, शेतकरी अनुदानाला बसणार मोठा फटका। अहिल्यानगर जिल्ह्यातील 8,27,118 शेतकऱ्यांना एकूण 446 कोटी 96 लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले। शासनाने महसूल व कृषी विभागाला ही मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे आदेश सूचना देण्यात आल्या। 15 दिवसात सोन्याचा दर 11,000 वाढला। आजचे सोने व चांदीचे भाव बघूयात। 24 कॅरेट सोन्याला 1,22,800 रुपये प्रति तोळा, तर चांदी 1,58,000 प्रति किलोग्राम। सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी इतकी मदत देणार, या ठिकाणी बघू शकतात। या योजनेत बांधित झालेल्या लहान व सीमांत शेतकऱ्यांना प्रत्येकी हेक्टरसाठी कमाल 3 लाख रुपये इतकी मदत दिली जाईल। एका शेतकऱ्यांसाठी कमाल 2 हेक्टर पर्यंत दुरुस्तीसाठी मदत मिळू शकते आणि त्याची मर्यादा 5 लाख रुपये इतकी असेल। याशिवाय बांधित झालेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीसाठी ही मदत मिळेल। अतिवृष्टीने खरडून नेली माती, मनरेगातून आता शेतकरी पिकवणार माणिक मोती। शेतीयोग्य जमीन तयार करण्यासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार। 33 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 3,258 कोटींची मदत वितरणास मान्यता देण्यात आली। मागील 7 दिवसात सुमारे 5,000 कोटींवर मदत मिळाली। यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत 7,500 कोटींची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली। कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना 6 आठवड्यात रक्कम द्या, उच्च न्यायालयाने दिले निर्देश। कोणत्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार, बघूयात सविस्तर अपडेट। राज्य सरकारने रक्कम दिलीच नाही। पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याकरिता 5,985 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सहकार विभागाने शासनाकडे केली होती, पण राज्य सरकारने ही रक्कम दिलीच नाही। त्यामुळे या शेतकऱ्यांची कर्जमाफी वंचित कायम आहे। आता उच्च न्यायालयाच्या आदेशाने शासनाला जाग येत आहे। मुदतीत कर्जमाफी करिता निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे। यामुळे 8 वर्ष प्रतीक्षा करून या शेतकऱ्यांना न्यायपीठाने दिलेल्या मुदतीत कर्जमाफी मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला। 2017च्या कर्जमाफी वंचित शेतकऱ्यांना 6 आठवड्यात रक्कम खात्यात जमा होणार। घोषणा 3 हेक्टरची, प्रत्यक्षामध्ये मदत मिळाली 2 हेक्टर पर्यंत। शासनाने मदत मर्यादा घटवली। 2 हेक्टरवरील शेतकरी वंचित, मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा। नदीकाठच्या रेड झोनमधील शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या। जुलै महिन्यात पूर, ऑक्टोबर महिन्यात सर्वेक्षण। पीक जाळायची की कापायचे, भंडारा जिल्ह्यातील अपडेट। 31,000 कोटींच्या पॅकेजमध्ये नवी मदत फक्त 6,500 कोटी। पॅकेजवर अनेक उपस्थित होणारे प्रश्न आहेत, याची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिलीच वेचणी, कापूस व्यापाऱ्यांच्या दारामध्ये पांढऱ्या सोन्याचे नुकसान। CCI केंद्र अद्यापही बंदच। आज खाजगी व्यापारी 7,000 ते 7,300 रुपये प्रति क्विंटल या दरामध्ये कापूस खरेदी करत असल्याचे आढळून आले। तंटा मिटेल आणि मालकी मिळेल, 30 दिवसामध्ये जमीन मोजणी शक्य। निर्णयाची अंमलबजावणी, 150 खाजगी सर्वेक्षणांना मिळेल परवाना। शेतकऱ्यांच्या लागल्या नजरा, हमीभावापेक्षा कमी दराने धान विक्रीची वेळ। हलका धान बाजारपेठेत, केंद्राचा ठाव ठिकाणाच नाही, नोंदणीचे आदेश देखील माहीत नाहीत। भाजप सरकार विरोधात काळी दिवाळी आंदोलन, महाविकास आघाडीचा हल्लाबोल। महाराष्ट्रातील गरजू महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या EKYC सक्तीची केली। त्यामुळे रात्र जागून महिला EKYC करायला बसत आहेत। येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महिला वर्गांची नाराजी नको म्हणून राज्य सरकारने EKYC ला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय जाहीर देखील केला। शासनाबद्दल शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे तीव्र नाराजी, शेतकरी मदतीपासून वंचित। वाशिम जिल्ह्यातील अपडेट।
रस्त्यांमधील खड्ड्यामुळे मृतांना मिळणार आता 6 लाख रुपये आणि जखमींना 2.5 लाख रुपये भरपाई मिळणार, उच्च न्यायालयाचे आदेश. अतिवृष्टी जाहीर करून मदतीचा नाही पत्ता, शासनाने केली शेतकऱ्यांची थट्टा. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. दिवाळीत 6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल झाली. 5.40 लाख म्हणजेच की 5,40,00,000 कोटींच्या वस्तूंची विक्री झाली. शेतकऱ्यांचे समाधान होईपर्यंत कोणत्याही तक्रारीचे निवारण समजले जाणार नाही, कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांचे कडक आदेश. भंडाऱ्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया रद्द, मुलाखत प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याचा हायकोर्टाचा ठपका. मॅटने भरती रद्द करण्याचे दिले आदेश. तुम्हाला गाय म्हैस खरेदी करण्यासाठी अनुदान मिळणार. राज्य सरकारने गाय आणि म्हैसी खरेदी करण्यासाठी अनुदान सुरू केले आहे. सामान्य शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळेल, तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना 75% अनुदान मिळेल. उदाहरणामध्ये 2 देशी गाय खरेदी करण्यासाठी 78,425 रुपये अनुदान मिळणार. लाडकी बहीण योजनेअंतर्गत खात्यामध्ये काल तुमच्या 1,500 रुपये आले का? लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची अपडेट. काल भाऊबीज होती, त्यामुळे लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळवण्याची शक्यता होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार असे सांगितले आहे. अद्याप आले नाहीत. यावर परत एकदा एकनाथ शिंदे कोणती घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. परंतु आता सध्या EKYC प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट मानली जात आहे.